नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सगळेजण खूप जास्त मजेत आणि आनंदी असाल। तर आज आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप सगळं मनापासून स्वागत करते। तर आज सकाळी मला नाश्त्यामध्ये बनवायचा तो उपमा आणि सोबतच मटकीची उसळ। तर सगळ्यात पहिले छान नाश्ता वगैरे बनवून घेतला, पोटभर नाश्ता केला, कारण दुपारी काही बाकीचे पण कामं मला आवरायची होती, कारण आम्हाला आज एका ठिकाणी बाहेर जायचं होतं। कुठे ते पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच, पण त्यासाठीच मला काही साड्या वगैरे दिवाणमधून काढायच्या होत्या। कारण काय होतं ना, रेग्युलर ज्या साड्या असतात त्या कपाटात मी ठेवतेच, म्हणजे 5-6 साड्या अशा। पण कसं आता कुठे जायचं म्हटलं की मग व्यवस्थित साडी मी म्हटलं ज्या अशा हेवी साड्या आहेत ना, एकदमच ट्रेडिशनल वगैरे मधून येतात तर त्या सगळ्या मी दिवाणमध्ये ठेवल्या, कारण ते कसं आपण नेहमी यूज करत नाही आणि मग भरपूर जागा वगैरे आटते। तर मी म्हटलं चला अशा काही ज्या साड्या ते दिवाणमध्ये ठेवलेल्या होत्या, तर त्याच माझं शोधणं सुरू होतं की आता मला वेळेवरती कुठली साडी व्यवस्थित पटकन घालता येईल। कारण काय झालं ना, की जेव्हा माझं सिझर झालं होतं तेव्हा माझी तब्येत भरपूर होती आणि आता सायू म्हणजे आता 1.5 वर्षाची झाली, तर त्या मानाने आता म्हणजे कुठेतरी तब्येत थोडीफार बारीक झाली आहे। तर आता वेळेवरती मी म्हटलं ते ब्लाऊज येते नाही येत आपल्याला ते पण मला बघायचं होतं, कारण कसं सिझरच्या वेळेसची तब्येत आणि आता थोडाफार फरक असला की मी म्हटलं आता त्या ब्लाऊजवर मग अजून वेळेवरती शिलाई मारून द्या आणि मग ते सगळे कामं, त्याच्यापेक्षा आता अशी साडी बघते की पटकन त्याचं ब्लाऊज वगैरे व्यवस्थित मला येईल। तर तेच माझं सुरू होतं। सायूचं पण मध्ये मध्ये सुरू होतं की तू जे काम करते ना त्याच्यात मला पण बघायचं आहे तू काय करते। नंतर मी छान सायंकाळी साडी वगैरे घातली, तयार वगैरे झाली। तर आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी, म्हणजे की यांचे जे ऑफिसचे काही कलिग्स आहे ना त्यांच्याकडे नवचंडीची पूजा होती, तर तिथे आम्हाला इन्व्हाइट केलं होतं। तिथे जायसाठीच आम्ही छान तयार वगैरे होऊन निघालेलो। बाहेर जेव्हा निघालो तेव्हा भरपूर छान असं वातावरण झालेलं आणि तिथे पोहोचल्यावर तर काही विचारूच नका, एवढं प्रसन्न वाटत होतं ना, खूप छान। त्यांनी पूर्ण हॉल भरून पूजा मांडलेली, यज्ञ वगैरे पण होता आणि खूपच मनाला प्रसन्न वाटत होतं। पूजा वगैरे झाली, म्हणजे दर्शन वगैरे केलं, प्रसाद वगैरे घेतला आणि मग घरी जायसाठी निघालो। तर जेव्हा घरी जायला निघालो ना तेव्हा पाऊस पण लागला होता मधातच, तर मग एका ठिकाणी आम्ही थांबलो। तर तिथे एक म्हणजे खेळण्यांचं शॉप वगैरे होतं, तर म्हटलं चला सायूसाठी काही खेळणी वगैरे पण बघूया। कारण बऱ्याच वेळा काय होते, म्हणजे घरी भरपूर काही खेळणी आहे पण ती 4-5 दिवस 8-10 दिवस खेळली की मग त्याच्याशी बोर होऊन जाते आणि मग जास्तच कधी कधी तिने म्हणजे असं केलं, हट्ट केला तर मग मोबाईल एखाद्या वेळेस द्यावाच लागतो। पण असं काही नवीन मग 2-3 खेळणे आणून ठेवले, तर मग जेव्हा वाटलं तेव्हा तिला असं ते काढून पटकन देता येतात। मग नवीन नवीन ती पण त्याच्याशी चांगली खेळते, मग बोर झाली की मग नको म्हणते। तर अशी मला एक स्लेट पण घ्यायची होती। तर आता आलो आहे आम्ही घरी आणि वाजले आहे 10। तर जेवण वगैरे सगळं तिकडनी करून आलो होतो, फक्त सायूला आता काहीतरी भरवावं लागेल, कारण तिने फक्त थोडं पापड वगैरे असंच थोडंसं काही खाल्लं आहे। तर म्हटलं आता काही ओट्स वगैरे असंच थोडंसं काहीतरी तिला बनवून द्यावं। आणि जाताना काही मी जास्त तुमच्यासोबत बोलली नाही, कारण भरपूर असा वेळ झाला होता आणि मी म्हटलं जायला तिथे थोडं लेट होऊन जाईल, तर आता आल्यावर कंटिन्यू करूया। तर येता येता तिच्यासाठी काही गेम्स वगैरे घेतले होते, एक शॉप होतं तिथे येताना, तर तिच्याशीच ती आता खेळते, मी तुम्हाला दाखवते। तर ही काही खेळणी घेतली होती तिच्यासाठी। तर आता तर सध्या ती खूप जास्त मन लावून खेळतीये, पण 4-5 दिवस 8-10 दिवस झाली की मग थोडी बोर झाली की ती नको म्हणते, त्याच्यातलीच खेळणी ती अशी फेकून देते। पण असं वाटते ठीक आहे, तेवढंच 8-10 दिवस तर ती मन लावून खेळतीये ना, तर तेवढंच मनाला शांत वाटतं। तर अशी साडी घातली होती मी छान, बघू शकता तुम्ही। आणि तर ब्लॉगचं मी आता इथे एंड करते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।